नमस्कार सगळ्यांना आणि अलाइन बुक्समध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण फायनान्स मॉड्यूलचा अभ्यास करणार आहोत. अलाइन बुक्स एक सर्वसमावेशक फायनान्स मॉड्यूल देते, ज्यामुळे तुम्ही तुमचे सर्व आर्थिक व्यवहार सहजपणे व्यवस्थापित आणि नोंदवू शकता. या मॉड्यूलच्या वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमतेमध्ये शिरायच्या आधी काही महत्त्वाच्या सेटअप स्टेप्स पटकन पाहूया. सेटअप सुरू करण्यासाठी कंपनी सेटअप विभागात जा. तिथून फायनान्स सेटअपमध्ये जा. फायनान्स सेटअपमध्ये तुम्हाला विविध पर्याय उपलब्ध दिसतील. आम्ही तुमच्या आर्थिक व्यवस्थापनाला सुलभ करण्यासाठी 5 मुख्य गुणधर्म आणि काही डिफॉल्ट लेजरही दिले आहेत. चला पहिल्या पर्यायापासून सुरुवात करूया. खर्च बजेट नियंत्रण. ही सुविधा तुम्हाला तुमचे खर्चाचे बजेट प्रभावीपणे व्यवस्थापित आणि नियंत्रित करण्याची परवानगी देते. यासाठी आम्ही 3 कॉन्फिगरेशन पर्याय दिले आहेत: जीएल ब्रंज महिना जीएल ग्रुप, प्रोजेक्ट लेव्हलवर प्रोजेक्ट ॲट्रिब्यूट जीएल ग्रुप, साइट लेव्हलवर प्रोजेक्ट ॲट्रिब्यूट. हे पर्याय तुम्हाला तुमच्या संस्थेच्या विशिष्ट गरजेनुसार बजेट नियंत्रण सेटअप करण्यास सक्षम करतात. जर तुम्ही प्रकल्प व्यवस्थापन क्रियाकलापांमध्ये गुंतलेले असाल तर तुम्ही तुमच्या प्रकल्पांचे बजेट देखील व्यवस्थापित करू शकता. हे मॉड्यूल तुमच्या कोणत्याही प्रकल्पाच्या बजेटचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी एक व्यापक साधन म्हणून काम करू शकते. पुढे आपल्याकडे बजेट एक्सीड ॲक्शन सेटिंग आहे. एकदा तुम्ही कोणत्याही खर्चासाठी बजेट सेट केले की ते बजेट ओलांडल्यावर 3 पर्याय उपलब्ध असतात: लागू नाही, इशारा, थांबा. जर प्रत्यक्ष खर्च ठरवलेल्या बजेटपेक्षा जास्त झाला तर प्रणाली इशारा देऊ शकते किंवा व्यवहार पूर्णपणे थांबवू शकते, ज्यामुळे तुम्हाला नोंद पोस्ट करता येणार नाही. पुढे आपल्याकडे लागू पर्याय आहे. जर तुम्हाला कोणत्याही विक्रेत्यासाठी स्रोतावरच कर वजा करायचा असेल तर तुम्ही हा सेटिंग सहजपणे सक्षम करू शकता. पुढील पर्याय म्हणजे दस्तऐवज वर्गीकरण. ही सुविधा तुम्हाला तुमचे व्हाउचर आणि आर्थिक व्यवहार वर्गीकृत करण्याची परवानगी देते. जेव्हा तुम्ही फायनान्स मॉड्यूलमध्ये कोणताही व्यवहार पोस्ट करता, हा पर्याय सक्षम केल्याने तुम्हाला नोंदी विभागून व्यवस्थित करून चांगल्या अहवालासाठी ट्रॅकिंगसाठी मदत होते. यानंतर आपल्याकडे निगेटिव्ह कॅश परवानगी सेटिंग आहे. तुम्ही निगेटिव्ह कॅश बॅलन्स परवानगी द्यायची की मर्यादित ठेवायची ठरवू शकता. जर तुम्हाला निगेटिव्ह कॅश व्यवहार टाळायचे असतील तर हा पर्याय फक्त सक्षम करा. आणखी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे शाखेच्या वतीने व्यवहार. अलाइन बुक्स तुम्हाला अनेक ठिकाणांचे व्यवस्थापन करण्याची लवचिकता देते. जर तुम्ही दुसऱ्या शाखेच्या वतीने पैसे देत किंवा घेत असाल तर हा पर्याय सक्षम करून तुम्ही असे व्यवहार सहजपणे नोंदवू शकता. शेवटी कॅश बंक रिसिप्ट आणि पेमेंट व्हाउचरचे पर्याय आहेत. मूलतः फायनान्स मॉड्यूलमध्ये कॅश आणि बंक व्यवहारांसाठी एक सामान्य व्हाउचर दिले जाते. मात्र तुम्हाला वेगवेगळे व्हाउचर ठेवायचे असतील, उदाहरणार्थ कॅश रिसिप्टसाठी एक आणि बंक रिसिप्टसाठी दुसरे, तर हा पर्याय सक्षम करून तुम्ही ते स्वतंत्रपणे व्यवस्थापित करू शकता. पुढे बंक रिकन्सिलिएशनच्या पर्यायांबद्दल बोलूया. आम्ही बंक रिकन्सिलिएशनसाठी 2 मोड्स देतो: मॅन्युअल बंक रिकन्सिलिएशन आणि बंक स्टेटमेंटद्वारे रिकन्सिलिएशन. मॅन्युअल रिकन्सिलिएशन म्हणजे व्यवहार पुस्तिकेत नोंदवल्यानंतर तुम्ही मॅन्युअल पर्याय सक्षम करून ते स्वतःहून जुळवू शकता. पर्यायी, जर तुम्हाला बंक स्टेटमेंटद्वारे रिकन्सिलिएशन करायचे असेल तर तुम्ही व्यवहार थेट अलाइन बुक्समध्ये इम्पोर्ट करून सहजपणे बल्क रिकन्सिलिएशन करू शकता. आता पार्टी आणि शाखा स्तरावर बिल वाईज आउटस्टँडिंग व्यवस्थापनाकडे वळूया. जर तुम्ही अनेक शाखांमध्ये खाती व्यवस्थापित करत असाल
तर तुम्हाला प्रत्येक बिलानुसार थकबाकी रक्कम ट्रॅक करण्याची लवचिकता मिळते. तुम्ही वेगवेगळ्या शाखांमध्ये ग्राहक आणि विक्रेत्यांसाठी थकबाकी रक्कम कशी पाहायची हे निवडू शकता. पुढे फायनान्स स्टेटमेंट्समध्ये रूम लेव्हल आहे. हा पर्याय तुम्हाला व्यवहारांचे तपशीलवार विभाजन पाहण्याची सुविधा देतो, ज्यामुळे आर्थिक विश्लेषण चांगले करता येते. सध्या 4 स्तरांवर विभाजन: पूर्ण लेजर, शाखानिहाय, महिन्यानुसार आणि ॲट्रिब्यूट लेव्हल विभाजन. या व्यतिरिक्त 5 ॲट्रिब्यूट फील्ड्स जे गरजेनुसार कॉन्फिगर करू शकता. जर तुम्हाला ॲट्रिब्यूट्सना कॉस्ट सेंटर सारखे वापरायचे असेल आणि व्यवहार त्यानुसार विभागायचे असतील, तर हा पर्याय सक्षम करू शकता. हे अधिक स्पष्ट करण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा तुम्ही कर्मचारी नावाचा ॲट्रिब्यूट फील्ड सक्षम केला आहे. आता जेव्हा तुम्ही कोणतीही आर्थिक नोंद करता, तेव्हा सिस्टीम तुम्हाला कर्मचारी तपशील भरण्यास सांगेल. आवश्यक माहिती भरल्यानंतरच तुम्ही ती नोंद सेव्ह करू शकाल. तथापि, जर तुम्हाला हे फील्ड अनिवार्य नको असेल, तर तुम्ही अलाउ ब्लँक पर्याय सक्षम करू शकता. यामुळे कर्मचारी तपशील भरता देखील तुम्ही नोंद सेव्ह करू शकता. टाईप फील्डमध्ये आम्ही तुमच्या संस्थेच्या गरजेनुसार निवडण्यासाठी अनेक पर्याय दिले आहेत. आम्ही काही लेजर आधीच प्रीडिफाईन केले आहेत, ज्यात लेजर आणि पेरोलशी संबंधित लेजर समाविष्ट आहेत, जेणेकरून तुमच्यासाठी प्रक्रिया सोपी होईल. जर तुम्ही अलाइन बुक्समध्ये पेरोल व्यवस्थापित करत असाल, तर तुम्हाला आढळेल की आम्ही पेरोलसाठी आधीच लेजर वर्गीकृत करून डिफॉल्ट सेट केले आहे. पुढे आपण डेप्रिशिएशन रेट पर्यायाबद्दल बोलूया. जर तुम्हाला घसारा व्यवस्थापित करायचा किंवा घसारा अहवाल पाहायचा असेल, तर तुम्ही येथे सहजपणे तुमचे लेजर मॅप करू शकता. आम्ही घसाऱ्यासाठी 2 पद्धती देतो. पद्धत म्हणजेच स्ट्रेट लाईन मेथड आणि पद्धत म्हणजेच रिटन डाऊन व्हॅल्यू मेथड. फक्त योग्य लेजर आणि पद्धत निवडा आणि जेव्हा तुम्ही एंट्री पास करता, तेव्हा घसारा अहवाल आपोआप तयार होईल. सर्व सेटिंग्ज कॉन्फिगर केल्यानंतर तुमची सेटअप सेव्ह करायला विसरू नका. आपण फायनान्स मॉड्यूलमध्ये प्रवेश करूया. आपण सर्वप्रथम पाहणार आहोत चार्ट ऑफ अकाउंट्स. चार्ट ऑफ अकाउंट्समध्ये सर्व लेजर्स दाखवले जातात जे अलाइन बुक्सने आधीच तयार करून दिलेले आहेत. तुम्हाला येथे एक सविस्तर डॅशबोर्ड दिसेल ज्यात लेजरचे नाव, लेजर कोड, अंडरग्रुप, पॅरेंट लेजर, खात्याचा प्रकार अशी माहिती मिळेल. येथे लेजर शोधण्याचा पर्याय देखील आहे. तुम्हाला एखाद्या विशिष्ट लेजरचे तपशील पाहायचे असतील तर फक्त ते शोधा आणि त्यावर क्लिक करा म्हणजे त्याचे तपशील उघडतील. मूळतः अलाइन बुक्स तुमच्या अकाउंट्सची पुस्तके व्यवस्थित ठेवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व महत्त्वाचे लेजर्स उपलब्ध करून देते. तरीही तुम्हाला अतिरिक्त लेजर्स तयार करायचे असतील तर ते करणे सोपे आहे. फक्त क्रिएट न्यू लेजरवर क्लिक करा, लेजर्सचे नाव टाका आणि सिस्टीम आपोआप लेजर कोड तयार करेल. जर तुम्हाला सबलेजर पद्धतीने लेजर्स व्यवस्थापित करायचे असतील तर फक्त सबलेजर पर्याय सक्षम करा. शेवटी नवीन लेजर तयार करताना तुम्ही ते पॅरेंट ग्रुपखाली अंडरग्रुप पर्याय वापरून असाइन करणे आवश्यक आहे. फक्त यादीमधून योग्य ग्रुप निवडा आणि तुमचे लेजर तयार करणे पूर्ण करा. लेजरसाठी टाईप पर्यायामध्ये आम्ही 3 श्रेणी देतो: जनरल, कॅश आणि बंक. जर लेजर कॅश किंवा बंकशी संबंधित नसेल तर तुम्ही जनरल निवडावे. जर लेजर कॅश व्यवहारांशी संबंधित असेल तर कॅश निवडा आणि जर तो बंक लेजर असेल तर बंक निवडा. तुम्ही खाते क्रमांक, कोड आणि वर्गीकरणाची माहिती यांसारखी अतिरिक्त माहितीही टाकू शकता. जर लेजर लोन खात्याशी संबंधित असेल तर फक्त लोन अकाउंट पर्याय सक्षम करा, ज्यामुळे कर्ज व्यवस्थापनासाठी खास डिझाइन केलेल्या अतिरिक्त सुविधा मिळतील. याशिवाय
तुमच्याकडे लागू होतो का हा पर्यायही आहे. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे एक ठेकेदार असेल आणि तुम्ही त्यांना पैसे देत असाल तर तुम्हाला वजावट करावी लागू शकते. लेझर्स तयार करताना फक्त लागू होतो का हे सेटिंग चालू करा आणि संबंधित माहिती जसे की ठेकेदाराचा पत्ता आणि पॅन क्रमांक भरा. आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कर्मचारीसारखा एखादा ॲट्रिब्यूट सक्षम केला असेल तर या लेझरशी संबंधित व्यवहार नोंदवताना एंट्री सेव्ह करण्यापूर्वी सिस्टीम तुम्हाला कर्मचारी तपशील निवडण्यास सांगेल. सेटअप पूर्ण झाल्यावर लेझर सेव्ह करायला विसरू नका. आता फायनान्स मॉड्यूलमध्ये पुढे जाताना आपण लेझर तयार करण्याबद्दल चर्चा केली आहे. अलाइन बुक्समध्ये अनेक पूर्वनिर्मित लेझर्स उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणखी लेझर्स जोडू शकता. पुढे या लेझर्ससाठी ओपनिंग बॅलन्स कसा नोंदवायचा पाहूया. ओपनिंग बॅलन्स नोंदवण्यासाठी ओपनिंग फायनान्शियल्सवर क्लिक करा. जर तुम्ही मल्टीलोकेशन मॅनेजमेंट सक्षम केले असेल तर तुम्हाला तुमचा ब्रंच निवडावा लागेल. ब्रंच निवडल्यानंतर ओकेवर क्लिक करा. हे केल्यानंतर तुम्हाला सर्व लेझर्सची यादी दिसेल. जर तुम्हाला एखादा आवश्यक लेझर यादीत दिसत नसेल तर तुम्ही इथून तो तयार करू शकता आणि तो लगेचच ओपनिंग फायनान्शियल्सच्या यादीत दिसेल. तुम्हाला विशिष्ट लेझर्स पटकन शोधता यावेत म्हणून आम्ही शोध पर्यायही दिला आहे. ओपनिंग फायनान्शियल्स डॅशबोर्डवरून तुम्ही सर्व आर्थिक लेझर्ससाठी सहजपणे ओपनिंग बॅलन्स नोंदवू शकता. सन्ड्री क्रेडिटर्स आणि सन्ड्री डेबिटर्ससाठी खास एंट्री पॉइंट्स दिले आहेत. क्रेडिटर्ससाठी ओपनिंग बॅलन्स नोंदवण्यासाठी सन्ड्री क्रेडिटर्ससाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. डेबिटर्ससाठी ओपनिंग बॅलन्स नोंदवण्यासाठी सन्ड्री डेबिटर्ससाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. एकदा तुम्ही नोंदी सेव्ह केल्यावर तुम्ही टाकलेले ओपनिंग बॅलन्स आपोआप संबंधित लेझर्समध्ये दिसू लागतील. आता फायनान्स मॉड्यूलमध्ये पुढे जाताना पहिला पर्याय आहे रिसीव्ह पेमेंट व्हाउचर. हा एक सामान्य व्हाउचर आहे ज्याचा वापर तुम्ही तुमचे खर्च आणि उत्पन्न सहज नोंदवण्यासाठी करू शकता. चला मुख्य फील्ड्स पाहूया. श्रेणी चर्चा केली. तुम्ही तुमच्या नोंदी श्रेणी पातळीवर व्यवस्थापित करू शकता. तुम्ही येथे आधीची श्रेणी निवडू शकता किंवा नवीन श्रेणी तयार करू शकता. रिसीव्ह मोड तुमच्यासाठी निवडण्यासाठी विविध पेमेंट मोड्स उपलब्ध आहेत. शाखा ही व्यवहार ज्या शाखेत दिसावा ती शाखा निवडावी लागेल. रोख बंक खाते रक्कम कुठे डेबिट किंवा क्रेडिट व्हावी यानुसार रोख किंवा बंकसाठी लेझर खाते निवडा. व्हाउचर दिनांक व्यवहारासाठी दिनांक सेट करा. चलन अलाइन बुक्स मल्टी करन्सी व्यवहारांना सपोर्ट करते. तुम्ही परकीय चलनात व्यवहार करत असाल तर संबंधित चलन निवडा. जर आवश्यक चलन उपलब्ध नसेल तर तुम्ही नवीन चलने तयार करू शकता आणि सिस्टम आपोआप रूपांतरण दरम्यावेल. संदर्भ क्रमांक आवश्यक असल्यास संदर्भ क्रमांक प्रविष्ट करा. बिल प्रलंबित पीटीसी पर्याय हे पोस्टडेटेड चेक पीडीसी व्यवस्थापित करण्यासाठी वापरले जाते. जेव्हा आपण समस्या आणि पावती नोंदींचा समावेश करू तेव्हा मी या वैशिष्ट्याचे अधिक स्पष्टीकरण देईन. आता व्हाउचरसाठी उपलब्ध असलेले कॉन्फिगरेशन पर्याय पाहू. अलाइन बुक्समधील प्रत्येक व्हाउचरमध्ये एक कॉन्फिगरेशन पॅनल असते जिथे तुम्ही पॅरेंट डॉक्युमेंट सेट करू शकता. आवश्यक नाही. पावती आणि पेमेंट व्हाउचरांसाठी पॅरेंट डॉक्युमेंट लिंक करणे अनिवार्य नाही. युनिक संदर्भ क्रमांकाची पडताळणी करा. डुप्लिकेशन टाळण्यासाठी तुम्ही हा पर्याय सक्षम करू शकता. एकदा सक्षम केल्यावर जर तुम्ही पुन्हा एकदा विद्यमान संदर्भ क्रमांक वापरायचा प्रयत्न केला तर सिस्टम नोंद सेव्ह करू देणार नाही. ही पडताळणी 3 स्तरांवर लागू केली जाऊ शकते: पार्टीनुसार, शाखेनुसार आणि एकूण क्रमांकानुसार.
तुम्ही शाखा किंवा श्रेणींवर आधारित सानुकूल सिरीज आणि उपसर्गांसह व्हाउचर क्रमांकन व्यवस्थापित करू शकता. सूचना पर्याय. आम्ही अनेक सूचना चॅनेल्स देतो, जसे की ईमेल, SMS आणि व्हॉट्सॲप. ईमेल कॉन्फिगरेशनसाठी तुमच्याकडे 2 सेटअप पर्याय आहेत: साधा फॉर्मॅट आणि टेम्पलेट आधारित फॉर्मॅट. तुम्ही विविध कृतींसाठी, जसे की तयार करणे, संपादन किंवा मंजुरी, अनेक टेम्पलेट्स तयार करू शकता. स्वयंचलित ईमेल्स वेगवेगळ्या टप्प्यांवर ट्रिगर केले जाऊ शकतात. तुम्ही विषय और ईमेल बॉडी टेम्पलेट्स प्राप्त करते तसेच CC आणि BCC सानुकूलित करू शकता. आवश्यक असल्यास डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये संलग्न करा. त्याचप्रमाणे SMS कॉन्फिगरेशनसाठी तुम्ही टेम्पलेट निवडू शकता आणि विविध कृतींवर आधारित SMS अलर्ट्स ट्रिगर करू शकता. सध्या आम्ही 2 डिफॉल्ट टेम्पलेट्स देतो, पण तुम्हाला कस्टम टेम्पलेट्स तयार करायचे असतील तर तुम्ही तुमच्या सेवा इंटिग्रेट करू शकता. शेवटी आम्ही व्हॉट्सॲप सूचनांनाही सपोर्ट करतो, ज्या ईमेल आणि SMS प्रमाणेच कॉन्फिगर करता येतात. सेटअप पूर्ण झाल्यावर नक्कीच सेव्हवर क्लिक करा. पुढील पर्याय आहे मंजुरी व्यवस्थापनासाठी. तर मंजुरी व्यवस्थापनासाठी आम्ही वापरकर्त्याला एक सुविधा दिली आहे. हे मेकर आणि चेकर या संकल्पनेवर आधारित आहे. जो व्हाउचर तयार करतो, जो एंट्री पास करतो, त्याच्याकडेच फक्त एंट्री पास करण्याचा अधिकार असेल. मंजूर करणाऱ्याने एंट्री मंजूर केल्याशिवाय ती एंट्री कोणत्याही अहवालात किंवा लेजरमध्ये दिसणार नाही. म्हणूनच प्रत्येक व्हाउचरमध्ये आम्ही मंजुरी व्यवस्थापनाची ही सुविधा दिली आहे. इथे 2 किंवा 3 पर्याय उपलब्ध आहेत: एकस्तरीय, 2 स्तरीय वर्कफ्लो. म्हणून तुम्ही त्यानुसार निवड करू शकता. आता सेव्ह करा. तर ही एंट्री पास करताना आम्ही एक पर्याय दिला आहे. तुम्ही इथून सर्व तपशील निवडू शकता आणि तुम्हाला लेजर देखील निवडावा लागेल. तुम्ही कोणत्याही खर्चाचा किंवा कोणत्याही उत्पन्नाचा लेजर इथून निवडू शकता आणि सहजपणे रक्कम टाकू शकता. तुम्हाला लेजर डेबिट करायचा आहे की क्रेडिट करायचा आहे, तिथे उपलब्ध असलेला ऑन बिहाफ ऑफ ब्रंच पर्याय निवडावा लागेल आणि फक्त ओके बटनावर क्लिक करायचे आहे. आणि आता सेव्ह करा. एंट्री आपोआप सेव्ह होईल. अटॅचमेंटचा पर्याय आम्ही तिथे दिला आहे. प्रत्येक व्हाउचरमध्ये आम्ही अटॅचमेंटचा पर्याय दिला आहे. तुम्ही इथून कोणताही डॉक्युमेंट सहजपणे अटॅच करू शकता आणि सेव्ह करू शकता. तुम्ही तुमचं ग्रिड देखील कस्टमाइज करू शकता. ग्रिड कॉन्फिगरेशन देखील तिथे उपलब्ध आहे. आणि पुढचा व्हाउचर आहे ट्रान्सफर जनरल व्हाउचर. जनरल व्हाउचर्स. तर ट्रान्सफर जनरल व्हाउचर आम्ही कॉन्ट्रा एंट्रीसाठी दिला आहे. जर कॅश टू कॅश डिपॉझिट, बंक टू बंक डिपॉझिट, बंक टू बंक विड्रॉल अशी कोणतीही एंट्री असेल तर तुम्ही त्या एंट्रीज या व्हाउचरमधून पास करू शकता. त्याच व्हाउचरमध्ये आम्ही कॅटेगरीचा पर्याय दिला आहे. रनचा पर्याय देखील उपलब्ध आहे. कॅश टू बंक तुम्हाला निवडावं लागेल. अमाउंटचा पर्याय आहे. चेक नंबर, जर कोणताही चेक असेल तर तुम्ही नमूद करू शकता. बंक चार्जेस GL, जर त्या विशिष्ट एंट्रीवर कोणतेही बंक चार्जेस लागू असतील तर तुम्ही ते चार्जेस देखील नमूद करू शकता. नारेशन आणि अटॅचमेंटचा पर्याय उपलब्ध. आपल्याला ही एंट्री सेव्ह करावी. रिव्हर्सल जनरल एंट्री, जर तुम्हाला कोणतीही जनरल एंट्री रिव्हर्स करायची असेल तुम्ही या व्हाउचरमधून कोणतीही जनरल एंट्री रिव्हर्स करू शकता. कॅटेगरीचा पर्याय, ब्रंचचा पर्याय उपलब्ध आहे. रिव्हर्सल व्हाउचर टाईप, त्यामुळे पर्याय उपलब्ध आहे. रिव्हर्स व्हाउचर नंबर आणि तुम्हाला लेजर निवडावा लागेल. तुम्हाला लेजर डेबिट करायचा आहे, तुम्हाला लेजर क्रेडिट करायचा आहे. तसेच या लेजरमध्ये जर तुम्ही लेजरमधूनच चा पर्याय चालू केला असेल तर तुम्ही येथे पाहू शकता
टॅब देखील उपलब्ध आहे. म्हणून जर तुम्ही तिथे क्लिक केले, आता आपण कोणताही लेझर निवडलेला नाही, त्यामुळे मला या लेझरसाठी लागू नाही असा पॉपअप येईल कारण मी कोणताही लेझर निवडलेला नाही. म्हणून या एंट्रीद्वारे तुम्ही कपातही करू शकता. प्रत्येक फायनान्स व्हाउचरमध्ये, फायनान्स मॉड्यूलमध्ये, प्रत्येक व्हाउचरमध्ये आम्ही कपात करण्याची ही तरतूद दिली आहे. अटॅचमेंटचा पर्याय देखील उपलब्ध आहे. आता एंट्री सेव्ह करा. म्हणून जेव्हा तुम्ही फायनान्स मॉड्यूलमध्ये एंट्रीज पास करत आहात, तेव्हा काही महत्त्वाची फीचर्स तुम्हाला माहीत असायला हवीत. सर्वात आधी एक ओपन पर्याय आहे, जो तुम्हाला आतापर्यंत पास झालेल्या सर्व व्यवहारांना पटकन पाहण्याची सुविधा देतो. कोणतीही जुनी एंट्री तपासायची किंवा पुनरावलोकन करायची असेल तेव्हा हा पर्याय खूपच उपयुक्त आहे. मग कधीही एखादी एंट्री डिलीट करायची गरज भासली तर तेही तुम्ही सहज करू शकता. तुम्हाला फक्त तो व्यवहार निवडायचा आणि डिलीट बटनावर क्लिक करायचं आहे. ते इतकं सोपं आहे. समजा तुम्हाला डिलीट करायचं नाही पण एखादी विद्यमान एंट्री कॉपी करायची आहे, कदाचित तत्सम व्यवहारासाठी, मग तुम्ही कॉपी पर्याय वापरू शकता. तुम्हाला फक्त ती एंट्री निवडायची आहे जी डुप्लिकेट करायची आहे आणि पुढे जायचं आहे. कधी कधी तुम्हाला एखादी एंट्री पूर्णपणे डिलीट करायची नसते, फक्त काही काळासाठी ती रद्द करायची असते. अशा वेळी कॅन्सल हा पर्याय उपलब्ध आहे. आणि समजा नंतर तुमचा विचार बदलला आणि तुम्हाला ती रद्द केलेली एंट्री पुन्हा हवी असेल, तर रिस्टोअर हा पर्यायही उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही ती एंट्री सहजपणे पुन्हा सिस्टममध्ये आणू शकता. आता पुढे जाऊन आपण फायनान्स जनरल व्हाउचरकडे येतो. या व्हाउचरद्वारे तुम्ही अगदी सहजपणे जनरल एंट्रीज पास करू शकता, जसे की तुम्हाला कोणताही लेझर डेबिट करायचा असेल, क्रेडिट करायचा असेल किंवा एकापेक्षा जास्त लेझर्स असतील तरीही तुम्ही सर्व ॲडजस्टमेंट्स इथूनच व्यवस्थापित करू शकता. आणि हो, इतर व्हाउचर्सप्रमाणेच इथेही तुम्हाला कॉन्फिगरेशन आणि अटॅचमेंटचे पर्याय उपलब्ध आहे. यानंतर चला एक्सपेन्स जनरल व्हाउचरबद्दल बोलूया. हा व्हाउचर खास करून त्यावेळी मदतीसाठी डिझाईन केला आहे, जेव्हा तुम्ही अशा खर्चाच्या एंट्रीज बुक करता ज्यामध्ये लागू आहे. उदाहरणार्थ, समजा तुम्ही तुमच्या कंपनीसाठी जाहिरात सेवा घेत आहात आणि अर्थातच त्या सेवेवर लागू आहे, तर तुम्ही ही एंट्री या व्हाउचरमधून पास करू शकता. या व्हाउचरमध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमची शाखा, कॅटेगरी आणि विक्रेता निवडावा लागेल. मग तुम्हाला लक्षात येईल की इथे आयटम सिलेक्शन नावाचा एक पर्याय आहे. म्हणून तुम्हाला फक्त प्लस आयकॉनवर क्लिक करून एक नॉन इन्व्हेंटरी सर्व्हिस आयटम तयार करायचा आहे. इथे तुम्हाला आयटम तयार करण्यास सांगण्याचे कारण असे आहे की जेव्हा तुम्ही ते तयार करता, तेव्हा सिस्टीम आपोआप त्या आयटमसाठी सेट केलेला कोड, साक कोड आणि टॅक्स कोड निवडते. यामुळे तुमचा खूप वेळ वाचतो आणि तुमच्या एंट्रीजच्या दृष्टीने योग्य राहतात याची खात्री होते. तुम्हाला पुरवठादाराचा इनव्हॉइस नंबर आणि इनव्हॉइसची तारीख देखील नमूद करावी लागेल. आणि जर व्यवहार वेगळ्या चलनात असेल तर काळजी करू नका, फक्त चलन निवडा, कारण आम्ही मल्टीकरन्सी व्यवहारांना सपोर्ट करतो. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या खर्चासाठी लेझर निवडायचा आहे आणि टॅक्सेबल रक्कम टाकायची आहे. एकदा तुम्ही ही माहिती भरली की टॅक्स कोड आपोआप दिसेल आणि टॅक्सेबल व्हॅल्यू व टॅक्सची रक्कम देखील आपोआप मोजली जाईल. इथेच तुम्हाला अटॅचमेंटचा पर्यायही मिळेल, जिथे तुम्ही संबंधित कागदपत्रे जसे की इनव्हॉइस किंवा बिल्स जोडू शकता. आणि हो, जर लागू होत असेल तर या व्हाउचरमध्ये एक स्वतंत्र विभागही तुम्हाला मिळेल. तुम्हाला फक्त योग्य विभाग निवडायचा आहे, योग्य लेझर निवडायचा आहे आणि सिस्टीम आपोआप एकूण रक्कम मोजेल आणि लागू दरानुसार कपात करेल. म्हणून एकूणच
हे खूपच सोपे आणि वापरकर्त्यांसाठी अनुकूल आहे. आता सेन्स परचेस जनरल व्हाउचरबद्दल बोलायचं झालं तर हे खूपच उपयुक्त आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या इन्व्हेंटरीवर परिणाम करता सेल्स किंवा परचेस एंट्रीज पास करायच्या असतात. उदाहरणार्थ, आयटम निवडताना करता साधी सेल्स एंट्री पास करत आहात, ते इथे करू शकता. सेल्स जनरल व्हाउचरमध्ये तुम्ही फक्त तुमच्या सेल्सशी संबंधित लेजर निवडू शकता, रेफरन्स नंबर नमूद करू शकता, ग्राहक निवडू शकता आणि रक्कम टाकू शकता. इथे आयटम मास्टरचा काहीही संबंध नाही. त्यामुळे हे सेवा विक्री किंवा नॉन इन्व्हेंटरी विक्रीसाठी अगदी योग्य आहे. आणि अर्थातच जर जीएसटी लागू असेल तर तुम्ही फक्त टॅक्स कोड निवडा आणि सिस्टीम आपोआप तुमच्यासाठी टॅक्सची गणना करेल. हे खरंच अगदी सोपं आहे. आणि हेच क्रेडिट नोट्स आणि डेबिट नोट्ससाठीही लागू होतं, दोन्ही सेल्स आणि परचेस बाजूला. तुम्ही फक्त हाच प्रोसेस फॉलो करा आणि झालं. तर आता पुढच्या एंट्रीकडे जाऊया. आपल्याकडे इंटर ब्रांच फंड ट्रान्सफर आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर नावावरूनच कळतं, हा व्हाउचर तेव्हा वापरला जातो जेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त शाखा किंवा ठिकाणं सांभाळत आहात आणि त्यांच्यात फंड ट्रान्सफर करायची गरज आहे. उदाहरणार्थ, समजा तुमच्या मुंबई लोकेशनमधून तुम्ही बँकेद्वारे किंवा रोख रकमेने फंड ट्रान्सफर करत आहात. तुम्ही ही एंट्री सहजपणे या व्हाउचरमधून करू शकता. या व्हाउचरमध्ये तुम्हाला लक्षात येईल की आम्ही कॅटेगरी आणि ब्रांच निवडण्याचा पर्याय दिला आहे. म्हणून जसं मी सांगितलं, जर तुम्ही मुंबईहून ट्रान्सफर करत असाल तर तुम्ही ब्रांच म्हणून मुंबई निवडाल आणि मग तिथे दोन महत्त्वाचे पर्याय दिसतील. एक म्हणजे रिसिव्हड आणि दुसरा म्हणजे पेमेंट, रोख किंवा गेमधून ब्रांचकडे पैसे पाठवणे. फंड्स मिळवत की ट्रान्सफर करत, त्यानुसार योग्य पर्याय निवडू शकता. ट्रान्सफरमध्ये चेकचा समावेश असेल, चेक नंबरही नमूद करू शकता. व्हाउचरला पूरक दस्तऐवज जोडायचा असेल, अटॅचमेंटचा पर्यायही उपलब्ध आहे. आणि शेवटी एक नरेशन फील्ड आहे जिथे तुम्ही फंड ट्रान्सफरचा उद्देश किंवा तपशील थोडक्यात सांगू शकता. आता यानंतर आपण पुढचा व्हाउचर पाहणार आहोत, तो म्हणजे ॲडजस्टमेंट व्हाउचर. हा व्हाउचर खूप महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्हाला संबंधित लेजर बॅलन्सेस ॲडजस्ट करायचे असतात. म्हणजे इथे नेमकं काय होतं तर एकदा तुम्ही हा व्हाउचर उघडला की तुम्हाला एक विंडो दिसेल जिथे तुम्ही तुमची एकूण देयता, एकूण इनपुट टॅक्स क्रेडिट ITC उपलब्ध आणि नेट पेएबल रक्कम पाहू शकता. सर्वात आधी तुम्हाला तुमचा नंबर निवडावा लागेल. त्यानंतर ज्या महिन्यासाठी आणि वर्षासाठी तुम्ही ॲडजस्टमेंट करत आहात ते निवडा. आणि एकदा तुम्ही ओकेवर क्लिक केल्यानंतर सिस्टीम आपोआप साठीचे चालू लेजर बॅलन्सेस शोधून दाखवेल. सध्या माझ्या सिस्टीममध्ये कोणताही बॅलन्स नाही, त्यामुळे ते रिकामं दाखवत आहे. पण अन्यथा तुम्हाला सर्व आकडे दिसतील, जसे की तुमची टॅक्स देयता आणि उपलब्ध ITC. जर ITC उपलब्ध असेल आणि तुमच्याकडे काही टॅक्स देयता असेल तर तुम्ही हे सहजपणे या व्हाउचरद्वारे ॲडजस्ट करू शकता. आणि जरी कोणतीही देयता नसेल, जसे की समजा तुमच्याकडे फक्त वापरात आलेला ITC आहे, तरीही तुम्ही बॅलन्सेस ॲडजस्ट करू शकता. एकदा हे ॲडजस्टमेंट झाले की ते तुमच्या लेजर्समध्ये, ट्रायल बॅलन्समध्ये आणि अगदी बॅलन्स शीटमध्येही योग्यरित्या दिसून येईल. म्हणून या व्हाउचरमुळे रिकन्सिलिएशन व्यवस्थापित करणे खूप सोपे होते. ठीक आहे, आता पुढील महत्त्वाच्या व्हाउचरकडे येऊ, जो म्हणजे ITC रिव्हर्सल व्हाउचर. म्हणून ज्या प्रकरणांमध्ये तुम्हाला कोणताही ITC रिव्हर्स करावा लागतो, त्यासाठी आम्ही एक स्वतंत्र फॉर्मही दिला आहे. पुन्हा हे अगदी सोपे आहे.
तुम्हाला फक्त तुमची शाखा, तारीख आणि व्हाउचर नंबर निवडायचा आहे. मग तुम्हाला रिव्हर्सलचे कारण नमूद करावे लागेल, जसे की इनपुट, इनपुट, इनपुट किंवा इतर कोणतीही इनपुट श्रेणी. त्यानंतर तुम्ही ज्या इनपुट लेझरचा रिव्हर्सल करत आहात त्या संबंधित रकमेची नोंद करा. यानंतर कोणता लेझर डेबिट करायचा ते निवडा. रिव्हर्सलमुळे व्याज लागू होत असल्यास तुम्ही व्याजासाठी योग्य लेझर निवडू शकता आणि रक्कम वेगळी नमूद करू शकता. काही टिप्पण्या जोडायच्या असतील तर रिमार्क फील्ड उपलब्ध आहे. अर्थातच संबंधित कागदपत्रे जोडायची असल्यास अटॅचमेंटची सुविधाही आहे. एकदा तुम्ही ही नोंद सेव्ह केली की ITC आपोआप सिस्टीममध्ये रिव्हर्स होईल. या रिव्हर्सल नोंदींचा परिणाम तपासायचा असल्यास तुम्ही थेट रिपोर्ट्स विभागात जाऊ शकता. आम्ही टेबल व्ह्यू पर्याय दिला आहे जिथे तुम्ही सर्व पोस्टिंग तपशील पाहू शकता. कोणत्या नोंदींमुळे कोणते लेझर प्रभावित झाले आहेत हे तुम्ही पाहू शकता. त्यामुळे सर्व काही पारदर्शक राहते. ठीक आहे, पुढे जाऊया. आपल्याकडे पुढचा पर्याय म्हणजे बंक रिकन्सिलिएशन. आता हे अकाउंटिंगमधील खूप महत्त्वाचा भाग आहे आणि आमच्या सिस्टीममध्ये आम्ही प्रत्यक्षात 2 पद्धती दिल्या आहेत रिकन्सिलिएशन करण्यासाठी, जसं आपण आधी चर्चा केली होती. एक म्हणजे ते मॅन्युअली करणे आणि दुसरं म्हणजे बंक स्टेटमेंटद्वारे. सध्या तुम्ही पाहू शकता की मी थ्रू बंक स्टेटमेंट हा पर्याय निवडला आहे, म्हणूनच स्क्रीनवर 2 वेगवेगळ्या विंडो दिसत आहेत. एक अलाइन्ड मूव्स प्रमाणे दाखवत आहे आणि दुसरी बंक स्टेटमेंट प्रमाणे दाखवत आहे. म्हणजे मूलतः ॲज पर अलाइन्ड मूव्स अंतर्गत असलेल्या एंट्रीज या आधीच बुक्समध्ये पास झालेल्या आहेत आणि ॲज पर बंक स्टेटमेंट बाजूला तुम्हाला तुमचं प्रत्यक्ष बंक स्टेटमेंट इम्पोर्ट करण्याचा पर्याय आहे. हे अगदी सोपं आहे. तुम्हाला फक्त एक एक्सेल शीट तयार करायची आहे. आम्ही तुम्हाला डाउनलोड करता येईल असा एक्सेल शीटचा फॉर्मॅटही दिला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त त्या पर्यायाचा वापर करून तुमचं बंक स्टेटमेंट सिस्टीममध्ये इम्पोर्ट करायचं आहे. तुम्ही तुमचा ब्रंच स्टेटस निवडाल. तुम्हाला क्लिअर एंट्रीज, अनक्लिअर एंट्रीज फिल्टर करायच्या असतील आणि मग फ्रॉम डेट आणि टू डेट स्पेसिफाय कराल. हे सगळं सेट केल्यावर तुम्ही फक्त ओके बटनावर क्लिक करा आणि एंट्रीज आपोआप भरल्या जातील. आता यातला सगळ्यात चांगला भाग बघा. आम्ही ऑटो रिकन्साइलचा पर्यायही दिला आहे. म्हणून तुमच्या बंक स्टेटमेंट आणि बुक्समधील ज्या ट्रान्झॅक्शन्स रक्कम आणि तारखेवरून जुळतात त्या सिस्टीम आपोआप रिकन्साइल करेल. या पद्धतीने तुम्ही सहज बंक रेकॉर्ड्स आणि अकाउंट बुक्समधील तुलना जबोर मिळवू शकता, ज्यामुळे रिकन्सिलिएशन प्रक्रिया जलद आणि चुकांकरता पूर्ण होते. जर तुम्ही मॅन्युअल रिकन्सिलिएशनचा पर्याय निवडला, ते कसं दिसतं ते मी तुम्हाला दाखवतो. म्हणून मी मॅन्युअल निवडून ते सेव्ह केलं आणि मग पुन्हा बंक रिकन्सिलिएशन फॉर्म उघडला तर तुम्हाला लक्षात येईल की विंडो थोडी बदलते. इथे तुम्ही आधी बंक निवडता, स्टेटस सेट करता आणि मग डेटा फेच करता. आता या डेमो कंपनीमध्ये फारसा डेटा नाही, पण जर व्यवहार असते तर ते तुम्हाला इथे दिसले असते. आणि जे खूपच सोयीचं आहे ते म्हणजे तुम्हाला मॅन्युअली एंट्री निवडण्याचा आणि प्रत्येक व्यवहारासाठी क्लिअरिंग तारीख नमूद करण्याचा पर्याय आहे. सेव्ह केल्यानंतर निवडलेली नोंदी आपोआप जुळवून घेतल्या जातील. तसेच तुम्हाला कोणतीही जुळवणी मागे घ्यायची असल्यास तेही तुम्ही करू शकता. फक्त स्टेटस सर्व निवडा, डेटा मिळवा आणि तुम्हाला जुळवलेली तसेच प्रलंबित नोंदी दोन्ही दिसतील. तुम्ही एकाच वेळी अनेक नोंदी जुळवू शकता, ज्यामुळे खूप वेळ वाचतो. आता पुढील वैशिष्ट्याकडे जाऊया, जे म्हणजे पोस्टडेटेड चेक रिसिप्ट आणि पोस्टडेटेड चेक इश्यू. हे आणखी एक अतिशय उपयुक्त फीचर आहे जे आम्ही तुम्हाला दिले आहे.
त्यामुळे तुम्ही तुमच्या ग्राहकांकडून मिळालेल्या किंवा विक्रेत्यांना दिलेल्या सर्व पोस्टडेटेड चेक्सचे रेकॉर्ड सहजपणे व्यवस्थापित आणि राखू शकता. पोस्टडेटेड चेक रिसिप्ट व्हाउचरमध्ये तुम्हाला फक्त शाखा निवडायची, व्हाउचरची तारीख, व्हाउचर क्रमांक टाकायचा, ज्या पार्टीकडून चेक मिळाला ती निवडायची, बंक निवडायची, चेक क्रमांक, चेकची तारीख आणि रक्कम भरायची आहे आणि मग ते सेव्ह करायचे आहे. त्याचप्रमाणे पोस्टडेटेड चेक इश्यू व्हाउचरमध्येही हे सर्व फीचर्स आणि फील्ड्स उपलब्ध आहेत. फक्त फरक इतकाच आहे की येथे तुम्ही विक्रेत्यांना दिलेले चेक्स नोंदवत आहात. या नोंदींचा मुख्य उद्देश म्हणजे तुम्ही रिपोर्ट्स तयार करू शकता, पोस्टडेटेड चेक्सचे रजिस्टर पाहू शकता आणि किती चेक्स क्लिअरन्ससाठी प्रलंबित आहेत हे जाणून घेऊ शकता. याशिवाय रिसिप्ट आणि व्हाउचर नोंदींमध्ये आम्ही फिल पेंडिंगचा पर्याय दिला आहे. उदाहरणार्थ, आज जर तुमच्याकडे क्लिअरन्ससाठी चेक प्रलंबित असेल तर तुम्ही फक्त फिल पेंडिंगवर क्लिक करू शकता आणि डेटा आपोआप भरला जाईल, ज्यामध्ये आजच्या तारखेसाठी प्रलंबित असलेले सर्व चेक्स तुम्हाला दिसतील. हे तुमच्या रिसिवेबल्स आणि पेएबल्सचे व्यवस्थापन करण्याचा सोपा आणि सुरळीत मार्ग आहे. आता पुढे जाऊन आपण ॲड हॉक ॲडजस्टमेंट विथ बिल या फीचरबद्दल बोलूया. अकाउंटिंगमध्ये तुम्हाला माहीतच आहे, आपल्याला अनेकदा परिस्थितींना सामोरे जावे लागते जिथे पेमेंट्स थेट इनव्हॉइसशी जुळत नाहीत. उदाहरणार्थ, जर ग्राहकाने एकरकमी रक्कम भरली जी अनेक इनव्हॉइससाठी आहे. म्हणून जर एखादा ग्राहक 5 लाख रुपये असे काहीही इनव्हॉइस ॲडजस्टमेंट समका पेमेंट एंट्रीच्या वेळी भरतो, तर तुम्ही हे ॲड हॉक ॲडजस्टमेंट व्हाउचर नंतर वापरू शकता आणि त्या पेमेंट्स विशिष्ट इनव्हॉइसशी जुळवून ॲडजस्ट करू शकता. येथे तुम्हाला फक्त टाईप निवडायचा आहे, म्हणजे ग्राहक आहे की विक्रेता, ब्रंच निवडा आणि मग पार्टी निवडा. एकदा तुम्ही हे केल्यावर सिस्टम त्या पार्टीसाठीची थकबाकी दाखवेल. स्क्रीनवर तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट व्यवहार वेगळे दिसतील आणि जर तुम्हाला कोणताही व्यवहार ॲडजस्ट करायचा असेल तर तुम्ही संबंधित बिल सहज निवडू शकता. जर तुम्हाला एंट्रीज अनॲडजस्ट करायच्या असतील तर तेही तुम्ही करू शकता. बल्क ॲडजस्टमेंट देखील शक्य आहे. वरच्या हेडरमध्ये एक पर्याय आहे जिथे तुम्ही बॅचमध्ये निवडू शकता आणि सेव्ह करू शकता आणि सर्व जुळणाऱ्या एंट्रीज आपोआप ॲडजस्ट होतील. ठीक आहे, त्यानंतर आपण बजेट वाटप्या पर्यायाकडे येतो. आपण आधी बजेट व्यवस्थापनाबद्दल चर्चा केली होती. इथेच तुम्ही बजेट एंट्रीज पास करू शकता. तुम्हाला फक्त त्या लेजर निवडायच्या आहेत जिथे तुम्हाला बजेट वाटायचे आहे. बजेट रक्कम टाका आणि सेव्ह करा. खरा फायदा असा आहे की जेव्हा कोणी एंट्री पास करेल तेव्हा सिस्टम बजेट मर्यादा तपासेल. जर व्यवहार बजेटपेक्षा जास्त असेल तर सॉफ्टवेअर अलर्ट दाखवेल आणि तुमच्या सेटअपनुसार ते एंट्री थांबवू शकते जेणेकरून जास्त खर्च होणार नाही. यामुळे तुमचे आर्थिक नियंत्रण खूपच कडक आणि प्रणालीबद्ध राहते. शेवटी आपण वित्त विभागासाठी उपलब्ध असलेल्या रिपोर्ट्स विभागावर एक झटपट नजर टाकूया. रिपोर्ट्ससाठी तुम्हाला फक्त ऑल रिपोर्ट्स मोर रिपोर्ट्स या पर्यायावर जावे लागेल आणि वित्त विभागाखाली तुम्हाला विविध प्रकारचे रिपोर्ट्स सूचीबद्ध दिसतील, जसे की रिसीट लेजर, जनरल बुक, रिव्हर्स जनरल बुक, सेन्स जनरल लेजर, परचेस जनरल लेजर, डे बुक, सर्व कॅश बुक्स, सर्व बंक बुक्स, एंट्रीज आणि बरेच काही. तुमच्याकडे तपशीलवार रिपोर्ट्स देखील आहेत जसे की लेजर्स, जनरल लेजर, सबलेजर, ट्रायल बॅलन्स, तसेच सबलेजरनुसार ट्रायल बॅलन्स आणि लोकेशननुसार ट्रायल बॅलन्स. त्याचबरोबर कंपनी सेटअपमध्ये आपण पूर्वी चर्चा केलेल्या 5 ॲट्रिब्यूटसाठीही रिपोर्ट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही ॲट्रिब्यूटाधारित रिपोर्ट्स देखील चालवू शकता. तसेच कर्ज आणि बंक व्याज तसेच खाते पुष्टीकरणासाठी खास रिपोर्ट्स आहेत. म्हणून
जर तुम्ही लेझरमधून कर्ज खाते सक्षम केले असेल तर या रिपोर्ट्समध्ये कर्जाची माहिती पाहू शकता. आणि शेवटी पार्टी खाते पुष्टीकरण ही एक उत्कृष्ट सुविधा आहे जिथे तुम्ही सहजपणे तुमच्या ग्राहकांना किंवा विक्रेत्यांना खाते स्टेटमेंट्स पुष्टीकरणासाठी पाठवू शकता. तुम्ही ही पुष्टीकरणे एकाच वेळी मोठ्या प्रमाणातही पाठवू शकता, ज्यामुळे हे खूप कार्यक्षम होते. तर अशा प्रकारे तुम्ही अलाइन बुक्समध्ये तुमच्या सर्व वित्तीय कार्ये सहजपणे व्यवस्थापित करू शकता. धन्यवाद.